नमस्कार. भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे. आपण आज मराठवाडा आणि खानदेश स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहे. ती म्हणजे डाळबट्टीची अशी रेसिपी आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 3 वाटी असं गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ आणि अर्धा वाटी इथे रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा हातावरची थोडासा क्रश करायचा आहे, जेणेकरून ओव्याचा सुगंध येईल आपल्या बट्टीमध्ये. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 200 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. 1 मंथमध्ये असाच सपोर्ट करा. आणि फक्त तुमच्यामुळे झालेले आहे शक्य. त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे पिठामध्ये. सोडा घालायचा आहे थोडासा चिमूटभर. चवीनुसार मीठ घालायचं. हळद घालायची आहे. आता एकजीव करायचा आहे. छोटे 2 टीस्पून असं गरम तेल केलेलं होतं. कडकडीत असं तेल करायचं ते. आणि तेल घालून घ्यायचं आहे पिठामध्ये. आता अशा पद्धतीने तेलाने काय होतं, बट्टी ही खुसखुशीत होते. एकजीव करायचा आहे आता. त्यानंतर हळूहळू पाणी टाकायचे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. घट्टसर असा गोळा बनवायचा. जास्त घट्ट पण नाही बनवायचा. थोडं थोडं पाणी घालायचं आधी सुरुवातीला. आपण कणिक मळतो त्यापेक्षा घट्ट मळायचा थोडासा. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण त्याचे गोळे करणार आहे. एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोळा तयार करून पुरणाच्या पोळीला कसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने हा गोळा तयार करायचा. बघू शकता तुम्ही. डाळबट्टी करायचं म्हटले की नेहमी मक्याचं आणि गव्हाचं असं पीठ तयार करून आणतात. पण घाईघाईमध्ये एखाद्या वेळेस करायचं जर ठरलं तर अशा पद्धतीने गव्हाचं, डाळीचं पीठ आणि रवा मिक्स करून देखील तुम्ही डाळबट्टी अशी खूप छान बनते. आपण अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेऊया. खानदेशमध्ये आणि संभाजीनगरमध्ये ही रेसिपी खूप चालते, डाळबट्टी रेसिपी. ज्यांना हातावर असे गोळे जमत नसतील त्यांनी पोळपाटाचा वापर केला तरी चालेल. आणि हा अशा पद्धतीचा पण गोळा तयार करून घ्यायचा. आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने 4 पुडाची. बघू शकता. सर्व गोळे तयार करून झालेले आहे आपले. त्यासाठी लगेच एकीकडे पाणी ठेवायचे आहे उकळी येण्यासाठी. येथे मी 3 तांबे असं पाणी ठेवलं. त्यात थोडंसं तेल घालून घेतलं. गोळे तयार झालेले आहे आपले आता. आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे.
आता आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये एक एक करून असे सर्व गोळे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. गोळे चमच्यानी मिक्स करत राहायचे आहे. पातेल्यात खाली लागणार नाही त्यासाठी. आपले गोळे शिजत आलेले आहे. गोळे शिजल्यानंतर वरती तरंगतात ते बघू शकता तुम्ही. शिजले आहे गोळे. मी एक काढून पाहिला होता. हे बघा शिजले आहे गोळे. काढून घेतले आहे मी आता ते एका ताटामध्ये. अशा पद्धतीने त्याचे 4 काप करून घ्यायचे आहे. थोडे थंड होऊ द्यायचे गोळे आणि त्यानंतर काप करून ते तळायला घ्यायचे. तेल घालून घ्यायचं. तेल असं कडकडीत होऊ द्यायचं आणि सोडून द्यायची आहे ती बट्टी. एकीकडे मी लगेच डाळ लावली होती तुरीची. त्यासाठी 1 वाटी डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतली ती आणि कुकरला लावून दिलेली आहे. आता बट्टी तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. अशा पद्धतीने लाल होऊ द्यायचे आहे व्यवस्थित. सर्व बट्टी आपण तयार करून घेणार आहे. आता सर्व बट्टी तळून झालेल्या आहे आपल्या. मऊ झालेल्या आहे बघा. एकदम खुसखुशीत असं झाले आहे. एकीकडे डाळ शिजली. आता आपण पेस्ट तयार करणार आहे. खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून झाली. फोडणीला घेऊया आता. येथे मी 1 चमचा तेल घातलं, मोहरी घातली, जिरे, लसूण खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची, परतून घ्यायची चांगली व्यवस्थित. कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घातल्यानंतर मी सांबार मसाला, गरम मसाला आणि कोल्हापुरी मसाला, हळद असं वापरलेलं आहे. सांबार मसाल्याने आमटीची चव ही खूप छान लागते. बट्टीसोबत जी डाळ बनवतो त्याची. परतून घ्यायचं आहे परत एकदा आणि आता डाळ घालून घ्यायची आहे त्यामध्ये. बट्टी उकडलेलं जे पाणी असतं ते डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे. त्याने डाळीची चव वाढते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा बट्टी कशी झाली आहे. गूळ घालून घ्यायचा थोडासा. गूळ घातल्याने डाळीची चव ही खूप छान लागते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बट्टी करून पहा. बट्टीसोबत कांदा, लिंबू छानच लागते टेस्ट.